30% जागा जरी मेहता साहेबांच्या मालकीची 30% तुम्ही घेऊन 10% 10% मला द्यायला तयार आहे. 9.9% तरी आहे. अरे आपण चकलच करत रोय काही रेकॉर्ड करतील. अरे आपण चकलच करत रोय काही रेकॉर्ड करतील. धन्यवाद. हा व्हिडिओ नीट बघा. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये फक्त मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्री देखील याच्या व्हिडिओमध्ये सामील आहेत. तर मंडळी, हा व्हिडिओ सध्या AIचा नसून रिअल व्हिडिओ आहे. तर मंडळी, जनतेची कशी लूट चालू आहे आणि जनतेला कसं फसवलं जातं आहे, हा सध्या महाराष्ट्रामध्ये विषय चालू आहे. एकीकडे आत्ताच काल परवा या 2 दिवसापूर्वीच एक बातमी आली होती, ती म्हणजे सरकारमधील एक मंत्री बावनकुळे यांच्या विरोधात जमीन असल्याचा, आणि नंतर ती वेबसाईट बंद पडली. आणि नंतर वेबसाईट बंद पडल्यावर ते वेबसाईटमधून काही मजकूर बावनकुळे यांच्या विरोधातला हटवला म्हणून अशी चर्चा होती. आता हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, चुटरमुटर बंद करा, रेकॉर्ड होईल, व्हिडिओ व्हायरल होईल, एवढं देखील ते म्हणतात. आता एवढं झाल्यानंतर या व्हिडिओमधील एक सरकारमधील मंत्री ते म्हणतायत, प्रताप सरनाईक, 30% जागा ही मेहतांची आहे, 10% ते मला देत होते. म्हणजेच आता एवढं झाल्यानंतर हा व्हिडिओ त्यांना कदाचित कळाला नसेल, तर कोणतरी आपला व्हिडिओ चोरून काढतंय आणि फडणवीस हसत म्हणतात, चुटरमुटर रेकॉर्ड होईल. तर मंडळी, विचार करा, सरकारमधील हे असे मंत्री वागत असतील तर जनतेची का लूट होणार नाही? आता जनतेची लूट नक्कीच होते, हे मात्र दिसून आलं. आता पुन्हा म्हणायला नको की हा व्हिडिओ AIचा होता, हा व्हिडिओ जाणून बुजून कोणतरी व्हायरल केला, अशाच चर्चा होती. कदाचित हा व्हिडिओ सरकार ती माझा व्हिडिओ डिलीट करतील. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलंय तुम्ही एकदा अजून हा व्हिडिओ नक्की पहा. 30% जागा जरी मेहता साहेबांच्या मालकीची 30% तुम्ही घेऊन 10% मला द्यायला तयार आहे. 9.9% तरी आहे. अरे आपण चकलच करत रोय काही रेकॉर्ड करतील. अरे आपण चकलच करत रोय काही रेकॉर्ड करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, माझा शहर माझा अभिमान. तर मंडळी, तुमची प्रतिक्रिया काय वाटते? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सरकार मात्र कुठल्या अँगलने जनतेसमोर येऊन त्यांच्या प्रतिक्रिया देणार की हा व्हिडिओ तसा नव्हता, हा व्हिडिओ AI जनरेट आहे, असं म्हणायला तर त्यांच्याकडे सध्या तोंड उरणार नाही, हे देखील त्यांना माहीत आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे नेते आपली लूट करतायत का, असं जनतेला वाटू लागले. तर मंडळी, कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.